फार्माकोग्नोसीमध्ये डिफरन्शिएट बिटवीन ऑर्गनायझर क्रूड ड्रग अँड अनऑर्गनायझर क्रूड ड्रग हा क्वेश्चन नेहमी पडलेला बघायला मिळतो. साधारण 3 मार्काला हा क्वेश्चन बघायला मिळतो. सो डिफरन्स बिटवीन ऑर्गनायझर्ड क्रूड ड्रग अँड अनऑर्गनायझर्ड क्रूड ड्रग अतिशय सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे. 3 मार्क तुमचे एकदम फिक्स होऊन जात आहेत. 3 मार्काला प्रश्न पडतो, आपण 7 पॉईंट दिलेत, ठीक आहे ना, 1 पॉईंट एक्स्ट्रा दिलाय. अर्धा मार्काला जरी पकडलं तरी आपण 7 पॉईंट दिलेत आणि तेही अतिशय सोप्या आणि हँडी नोट्समध्ये. तुम्ही नुसत्या वाचायला लागल्या तरी तुमच्या लगेच त्या पाठ होऊन जातील. सो विदाउट वेस्टिंग टाइम लगेच सुरू करूया. ऑर्गनायझर्ड ड्रग पहिला पॉईंट आहे, दे हॅव फिक्स्ड साईज अँड शेप. आता इथं काय केलं आपण, कलर पेनचा वापर केलाय, त्यामध्ये फक्त तुम्हाला बाकी सगळं सेम आहे, फक्त जिथं कलर पेन यूज केलाय तेवढा फक्त शब्द बदलायचा आहे. मग अनऑर्गनायझर्ड ड्रग मध्ये काय झालं, दे डज नॉट हॅव फिक्स्ड साईज अँड शेप. ऑर्गनाइज मध्ये फिक्स साईज शेप आहे, अनऑर्गनाइज मध्ये साईज शेप फिक्स नाहीये. सेकंड पॉइंट, दे आर मेड फ्रॉम सेल्स. अनऑर्गनाइज मध्ये दे आर मेड फ्रॉम पार्टिकल्स. ऑर्गनाइज मध्ये सेल्युलर अरेंजमेंट इज युनिफॉर्म. अनऑर्गनाइज मध्ये पार्टिकल अरेंजमेंट इज चेंज्ड फ्रॉम सॅम्पल टू सॅम्पल. ऑर्गनाइज मध्ये केमिकल कन्स्टिट्युएंट आर प्रेझेंट इन द सेल. इकडं केमिकल कन्स्टिट्युएंट आर प्रेझेंट इन द पार्टिकल्स. जर हे 3 पॉइंट जर आपण बघितले तर हे सेल आणि पार्टिकलवर डिपेंड आहेत. बघा, दे आर मेड फ्रॉम सेल, सेल्युलर अरेंजमेंट. त्याच वेळेला इकडं दे आर मेड फ्रॉम पार्टिकल्स, पार्टिकल अरेंजमेंट. केमिकल कन्स्टिट्युएंट आर प्रेझेंट इन द सेल आणि इकडं कशामध्ये प्रेझेंट आहे, केमिकल कन्स्टिट्युएंट पार्टिकलमध्ये. 5वा पॉईंट बघतोय आपण, ऑल पार्ट ऑफ प्लांट्स आर ऑर्गनाइज्ड. म्हणूनच ते ऑर्गनाइज्ड ड्रग आहे. इकडं ऑल एक्स्ट्रॅक्ट ऑफ प्लांट आर अनऑर्गनाइज्ड, ठीक आहे ना. ऑर्गनाइज मध्ये आयडेंटिफिकेशन कन्फर्म बाय मायक्रोस्कोपिकल ऑब्झर्वेशन. अनऑर्गनाइज मध्ये आयडेंटिफिकेशन कन्फर्म बाय केमिकल टेस्ट. एक्झाम्पल दिले खाली, आता तुम्हाला चित्र थोडंसं स्पष्ट होईल एक्झाम्पल बघून. एक्झाम्पल आहे क्लोव, तुलसी, अजून देऊ शकतो मी जिंजर, ठीक आहे ना. हे डेफिनेट साईज शेप मध्ये तुम्हाला बघायला मिळतात. आणि इकडे आपण एक्झाम्पल बघतोय आगार. आगारची पावडर असती, ॲकाशिया, ठीक आहे ना. सो हे पार्टिकल लाईक स्ट्रक्चर आहे जे एक्स्ट्रॅक्शन मार्फत मिळतं प्लांट पासून आणि ते त्यामुळं अनऑर्गनाइज्ड आहे. ह्याला कुठल्याही प्रकारचा साईज शेप आपल्याला बघायला मिळत नाही, पार्टिकल्स आहेत. सो आगार आणि ॲकाशिया. आणि इकडे आपण एक्झाम्पल घेतले क्लोव आणि तुलसी. सो असे 7 पॉईंट मध्ये आपण डिफरन्स केलेला आहे, ऑर्गनायझर्ड क्रूड ड्रग आणि अनऑर्गनायझर्ड क्रूड ड्रग. मला थोडंसं अजून तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचे. जर विद्यार्थी मित्रांना प्रश्न फिरवून विचारला MSBTनं, म्हणजे काय, सो राईट ए नोट ऑन ऑर्गनायझर्ड क्रूड ड्रग अँड अनऑर्गनायझर्ड क्रूड ड्रग. जास्त विचार करायचा नाही. ऑर्गनायझर्ड क्रूड ड्रग मध्ये हे 7 पॉईंट लिहायचे, पुन्हा खाली टायटल टाकायचं अनऑर्गनायझर्ड क्रूड ड्रग आणि पुन्हा हे 7 पॉईंट. सो अतिशय सुंदर पद्धतीनं सिम्पल हँडी लँग्वेज मध्ये मी तुम्हाला ऑर्गनायझर्ड क्रूड ड्रग अँड अनऑर्गनायझर्ड क्रूड ड्रग समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा करतो की तुम्हाला हा पार्ट कळला असेल, समजला असेल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे पेपरमध्ये हा पार्ट लिहू शकता. पुन्हा एकदा विद्यार्थी मित्रांना डिप्लोमा फार्मसीच्या पेपरसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. न टेन्शन घेता, न घाबरता पेपर लिहा, कॉन्फिडंट पेपर लिहा, कुठल्याही प्रकारचं टेन्शन ठेवू नका. त्याचबरोबर जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत ही व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.